मित्रांनो, मिरुग नक्षत्रात जसं पाऊस पडतोय तसं राज्यामध्ये सध्या दृश्य दिसत नाही आहे। मिरुग नक्षत्रात सुद्धा उष्णतेची लाट विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। सध्याच्या काळामध्ये इकडे ओडिशा आणि बंगालच्या उपसागराचा दरम्यानच्या भागावर एक सर्क्युलेशन बनलेला आहे। एक नव्याने सर्क्युलेशन बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वी भागावर सध्या सक्रिय झालेला आहे। या व्यतिरिक्त येणाऱ्या दिवसामध्ये राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे आणि 15-16 तारखेनंतर राज्यामध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता समोर निर्माण होताना आपल्याला दिसत आहे। आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता ओडिशा आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे ढग बनलेले आहेत सकाळपासूनच। त्याच काळामध्ये आपल्या राज्यावर आलं तर राज्यामध्ये नांदेड आणि परभणी हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत आणि अनेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे। पूर्वी विदर्भामध्ये मागच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे। मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये सुद्धा मागील काही तासांमध्ये 24 तासांमध्ये जोरदार पाऊस पाहायला भेटलेला आहे। मित्रांनो, पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसोबत विजेच्या कडकडाटासोबत काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होऊ शकते। त्याच काळामध्ये अकोला, बुलढाणा आणि इथे वाशिमच्या भागामध्ये, अमरावतीच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसंच इकडे परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव या भागात सुद्धा पुढच्या 24 तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। हलका स्वरूपाचा पाऊस तर काही 1-2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस काही वेळासाठी पाहायला भेटू शकते। सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या भागात सुद्धा पुढच्या 24 तासात पाऊस पाहायला भेटू शकते। बीडमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इकडे रायगडच्या भागातही तुरळक ठिकाणी पुढच्या 24 तासांमध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे। मित्रांनो, सध्या राज्यामध्ये जशी पावसाची स्थिती बनलेली आहे, येणाऱ्या दिवसामध्ये यामध्ये बदल घडणार आहे। तर आपण पाहू शकता येणाऱ्या 12 तारखेला राज्यामध्ये परत एकदा पावसाला सुरुवात होताना दिसत आहे। दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आपल्याला मुसळधार पावसाला सुरुवात होताना दिसत आहे। कोल्हापूर, इकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होताना दिसत आहे। साताऱ्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। तसंच आपल्या विदर्भामध्ये 14 तारखेपर्यंत तुरळक स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर विजेच्या कडकडाटासोबत पाहायला भेटू शकते। समोर वाढलं आणि जर आपण बघितलं तर येणाऱ्या 13 तारखेला राज्यामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे आणि दक्षिण पश्चिममध्ये खास करून कोल्हापूर आणि सातारा आणि सांगली या भागामध्ये मुसळधार ते अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस, काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते। सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पाहायला भेटू शकते। बाकी विदर्भामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस विजेच्या कडकडाटासोबत दुपारनंतर मेघगर्जनेसोबत पाहायला भेटू शकते, अशी शक्यता 14 तारखेला सुद्धा पाहायला भेटणार आहे। आणि विदर्भामध्ये 14 तारखेला सुद्धा पावसाचा जोर कमीच असणार आहे, अशी शक्यता या मॉडेलमध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे। दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला आणि कोकणचा भाग बघितला तर या भागामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते। यामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाचा समावेश असणार आहे आणि या भागात जोरदार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे। त्यानंतर जर आपण 15 तारखेवर आलं तर 15 तारखेपासून विदर्भात काही स्वरूपाचा पाऊस वाढताना आपल्याला दिसतोय, पण काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे आणि काही भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा पाहायला भेटू शकते। 16 तारखेपासून विदर्भात शक्यता निर्माण होत आहे की पाऊस वाढणार आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे। 17 तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि त्यानंतर जर आपण 18 तारखेवर आला तर 18 तारखेला राज्यातील बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण पुढे निर्माण होत आहे। यामध्ये काही बदल घडतोय तर नक्कीच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण तुम्हाला अपडेट्स देणार आहोत की नेमकं हा पावसाचं वातावरण राज्यावर कधी सक्रिय होणार आहे आणि कुठल्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे। मित्रांनो, जर आपण ECMF-WF मॉडेल बघितला आणि तुम्हाला दाखवला की हवामान अंदाज काय असणार आहे नेमकं येणाऱ्या दिवसामध्ये, तर 12 तारखेला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता अतिशय पावसाचं जोरदार वातावरण बनलेलं आहे आणि जोरदार पाऊस होण्यासाठी या भागामध्ये सध्या स्थिती बनत चाललेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही सध्या दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि खास करून
पश्चिम विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला या मॉडेलमध्ये 12 तारखेचा रोजी पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता दाखवत आहे। जोरदार पाऊस पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या 12-13 तारखेला आपल्याला पाहायला भेटू शकते। बाकी इकडे पाहू शकता दक्षिण पश्चिममध्ये पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे। 13 तारखेच्या रोजी इथे आपण पाहू शकता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि या सर्क्युलेशनमुळेच आपल्याला पाऊस वाढताना दिसणार आहे। इकडे पाहू शकता वाष्पाचा पुरवठा वाढलेला आहे दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आणि यामुळेच पाहू शकता तुम्ही की राज्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आपल्याला दिसतोय। आपण 14 तारखेवर आला तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊस होताना दिसतोय आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी काही भागामध्ये जोरदार पाऊस, खास करून पश्चिम विदर्भामध्ये मॉडेल इंडिकेट करत आहे की मुसळधार पाऊस काही भागामध्ये पडू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे। 14 तारखेला विदर्भात काही भागात पाऊस पडू शकते अशी शक्यता आपल्याला दिसत आहे। बऱ्यापैकी भागात चांगला ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस विदर्भामध्ये आपल्याला 14 तारखेला पाहायला भेटू शकते। 15 तारखेला सुद्धा विदर्भात काही भागामध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसत आहे। 16 तारखेला विदर्भामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते आणि कोकण किनारपट्टीमध्येही मुसळधार पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण यापुढे आपल्याला दिसत आहे। तर एकंदरीत राज्यामध्ये येणाऱ्या 14, 15, 16 तारखेपर्यंत पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर जर आपण पेरणी योग्य वातावरणावर आलं तर पेरणी योग्य वातावरण 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर 25 तारखेनंतर पेरणी योग्य वातावरण राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता दिसत आहे। तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।